हॅलो गाईस, तर कसे आहेत? मस्त असाल. जाम दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. ब्लॉग बनवायचा मुद्दा असा की चाललो फार्म हाऊसला, गावातली पोरं सगळी. आता मासे घ्यायला आलो आम्ही कोलीवाड्यात. मग अशी घेतलं मासं कामोट्यावरची, इथे त्यांच्या सासऱ्याकडून इंग्लिश मासं. तेच मासं आता साफ करता कोलबी घेतले. तर जायचा काही प्लॅन नव्हता, असं अचानक प्लॅन झाला सगळ्यांचा, कारण जाम दिवस आम्ही गेलो नव्हतो कुठं बाहेर. आलो आज घेते कोलवाड्यात, पहिले मच्छी घेतली साफ करायला. तर भेटू आणि दाखवतो तुम्हाला. घरात कसं वाटतंय? आज आपण बाहेर चाललो फार्म हाऊसला. तीन-चार महिने प्लॅन झाला आमचा. 3-4 महिने नाही, वर्षभर झाला. दोघांच्या पार्ट्या 2 मुलांच्या, सौरभ आणि बालादाचा पार्टी आहे. चाललं मच्छी घ्यायला आलो. मी तर काय काहीच नाही. आम्हाला आई देते साफ करून मच्छी. जाम भारी भारी मच्छी आईकडं. पापलेट एकदम ताजे आहेत. इथे आता गेला ताड मासा मला इथे भेटला नाही. ताड मासा नाही रे, तार मासा. ताड मासा यो बुवा आहे ना, म्हणून याला माहिती नाही. काय मालकरी येतो. इथं आईकडे नव्हता तार मासा, तर बाहेर गेलं तार मासा आणायला. तोपर्यंत आई कोलबी आणि आमचं इंग्लिश मासे द्यायचं साफ करून. मला कोलवाड्यातलं दाखवतो मच्छी मार्केट आतला. बघू शकता जाम लांब लांबची पब्लिक येते आतमध्ये मच्छी घ्यायला. सगळी फ्रेश ना ताजी मच्छी भेटते, समुद्रातली काडीतली वगैरे. तरी तुम्हाला मच्छी घ्यायची असेल ना तर कोलवाड्यात नक्की या. आणि असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये वगैरे घेऊन झाले. आता आल्या व्हेज भाजी घ्यायला मार्केटमध्ये. काय टाकण्यासाठी काकडी वगैरे सलाड बनवायला. तुला लागणार आहे ना? लागणार नाही, टॅक मारायला लागणारच नाही यार. नक्कीच. कचकून दारू, गाजर घ्या. चला आता आम्ही घेतो मार्केटमधून भाजी बिजी सगळा पॅक घेऊन, आणि यो घेऊन जाऊ आता घरी. घरी जाऊन आम्हाला आता वाजलेत किती दिसत असेल तर 12:15. 1:30पर्यंत निघायचं आहे. 1:30 ते 2पर्यंत भाजी बिजी घेऊन आता निघूत आम्ही इथून मार्केटहून. भेटतो तुम्हाला. चला ते कंटिन्यू. तरी आपला मच्छी भाजी वगैरे सगळं काय घेऊन झालेलं आहे इथेच घरात. आता सर्व भाजी मच्छी वगैरे सर्व घेऊन झालेलं आहे. तर आता एकदम थंडगार व्हायला आलो आम्ही. लिंबू पाणी पितो मस्त एकदम चिल्ड. तुम्हाला सगळ्यांना एक वॉर्निंग असेल, जाम होऊ नये. घरातून आपापल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरा. आणि पाण्याच्या बाटल्यामध्ये ना थोडंसं मीठ टाका, कारण आहे ना आपल्या अंगातला काय एक क्षार कमी होतात. ते मिठामध्ये एक क्षार जास्त असतं, मग ते चक्कर वगैरे येणार नाही. सब्जा तर टाकत. हां, सब्जा पण घ्या. नाही ते झाला तर प्रत्येकाचा अर्धा तासानी किंवा 1 तासावर आहे ना लिंबू पाणी प्यायचं, म्हणजे जरा एनर्जेटिक राहा. हे बघा, त्या आयला अकॅडमीला जात होता, अकॅडमी सोडली, 4 वेळा धापा मारते आणि आजारी पडला. सांगतो त्याला अकॅडमी सोडू नको. काय पोरीच्या बाई सगळा बरबादी आहे रे तुझी. आम्हाला भाई आता जाऊ दे दुःख नको मानून घेऊ. मला 4 हे जे ग्लासाचे पैसे भर, तेवढ्यात आम्ही खुश होऊ. तर आता इथं लिंबू पाणी पिऊन घेतो आणि निघतो इथून. थोड्या वेळात निघायचं 1 तासात. भेटू तुम्हाला एक थोड्या वेळात. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन निघतो. भेटूच ते कंटिन्यू. तर गाईज आम्ही आता रेडी वगैरे झालो सगळे. आमच्यासोबत PS आहे कृष्ण कुठे. तर निघलो आता आम्ही सगळे. तर कसं वाटतं बघू शकता, आमची जाम सारी पब्लिक आहे. कमीत कमी 30 जण तरी आहोत. तुम्हाला गाडी बघू शकता, गाड्या पण रेडी आहेत. 1 2 3 4 5 6 गाडी पब्लिक. अजून 2 गाड्या बाकी आहेत. 2 गाड्यात अजून 10-12 जण बाकी आहेत. इथून आता निघू आम्ही गावातून. चिन्मय घरात कसं वाटतं आपल्याला? ओके एकदम. काय मजा करणार आपण आज? तिकडे गेल्यावर बघायचं. रोशन घरात गोव्याला चाललंय एकदम फुल. गोवा फिलिंग वाटते आज पूर्ण. असं आता इथून गोव्याला जाऊ. फार्म हाऊसचा प्लॅन कॅन्सल. डायरेक्ट गोवा. पण चालेल, मस्त काहीही जमल. चला आज आम्ही निघतोय. थोड्याच वेळात कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो फुटेज. आता काय सगळे रेडी वगैरे झालेले आहेत मस्त एकदम. गाड्या वगैरे सामान वगैरे ठेवून झालेलं आहे. 1 2 3 4 5 आणि अजून एक एर्टिगा बाकी आहे. सगळ्यात 5-5 जण बसतील एर्टिगामध्ये. 3 6 हाय गाईज, मंथन परदेशी इन द हाऊस. चमकतंय टी शर्ट, चमकते निसती. चला
निघू आता 1-2-3 मिनटं. सगळं सामान पण पॅक करून झालं आहे गाडीत लोड. आणि आता मी इथून मार्गस्थ होऊ थेट काळुंद्रे टू डायरेक्ट खांडस फार्म हाऊस. सो स्टे ट्यून लास्टपर्यंत, शेवटपर्यंत, एंडपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला सपोर्ट करा गाईज. चला तर मग भेटू. आता आलो चिल्ड्रनच्या फार्म हाऊसवर. इथं रोशन घरची तुम्ही दहशत बघू शकता. काय पैसे विषय काय घेणार नाही सोडला. रोशन घरात VIP माणूस. पैसे विषय नाही घेतले पण त्यांनी तुमच्याकडून. नावच काफी आहे. 14-24 नंबरही काफी आहे. 14-24 रोशन घरात. मॅन फ्रॉम काळुंद्रे. बस नामी काफी. तर गाईज पोचलोत आम्ही आता फार्म हाऊसला. फार्म हाऊस आहे पार भीमाशंकरच्या इथं खांडस आणि नांदगावच्या या 2 गावांच्या मध्ये. झाल्या सगळ्या गाड्या आल्या. आम्ही पोचलो एकदम टाईमला. टाईम म्हणजे 5 वाजता पोहोचत होता. वाजलं त्याचे 5 तर वाजलेत प्रॉपर. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आता फार्म हाऊसचा व्ह्यू बघा. जाम भारी आहे. जाम म्हणजे एवढं भारी आहे ना एकदमच. तर बघू शकता स्टार्टिंगलाच गार्डन एंट्री. इथं वरती स्विमिंग पूल आहे. तिथं बसायला जागा आहे. आणि ही सरळ एंट्री. सगळ्यांनी इथं गाड्या बिड्या लावल्यात. आणि पाठीमागेच आहे ना ह्या इथून ज्या प्रॉपर सगळ्या दिसत आहेत हे डोंगर आहेत. आणि या डोंगराच्या पाठीमागेच आहे ना भीमाशंकर आहे. यांचा आला नाही का चालू आपला पाण्यात पोवायला. तर आत्ता आलोच सगळे. सगळं सामान वगैरे गाडीतलं काढून वगैरे घेतलं आहे. सगळं ठेवलं रूममध्ये. इथे काका पण आल्यात. आता इथून जरा फ्रेश वगैरे फ्रेश नाही जेवण बनवायचं आहे. जेवण वगैरे बनवायला स्टार्ट करू. चटण्या विकण्याचं सगळं काय एकदम बघू शकता. एकदम ग्रीनरी आहे सगळं पूर्ण. केळ्यांची झाडं वगैरे लावले आहेत. खाट वगैरे. गाड्या पण प्रॉपर एकदम सावलीत वगैरे सगळं झालं आहे. आपली पण गाडी इथे लागले मस्तपैकी. 1-4 2-4 होंडा सिटी. फोटो काढते सगळे. सगळं करू. आता इथं सामान बिमान काढून ठेवलं. जेवणाची तयारी करायला घेऊ. इथं एकदम ग्रीनरी बाग वगैरे. त्यांनी आंब्याची झाडं वगैरे लावलेत खालती. नर्सरी टाईप केले. आणि हा आहे आजच्या रात्रीचा बेस्ट पार्ट स्विमिंग पूल. तर बसायला कट्टा. एन्जॉय करायला. एन्जॉय करायचा. उडी मारायची. मस्त पळायचा. स्विमिंग पूल एकदम डीप आहे. त्यांना सांगितलं होतं भाऊंना कालच. त्यांनी मस्त पाणी वगैरे भरलं आहे. रिफिल केलं पाणी एकदम भारी. भाऊ तसे आमचे दिलदार आहेत. जिजूंना थँक्यू असेल फार्म हाऊससाठी ऑलवेज. चला तर मग सगळी तयारी करून घेतो आता पॅक वगैरे. आणि तुम्हाला भेटतोच मी. तर होईल तेवढा मी ट्राय करेन ब्लॉगमध्ये सगळ्या घ्यायचा जेवढा मला कॅप्चर होईल. कारण कामे वगैरे लागते सगळे. आणि मग आरामात होईल सगळं. तर जेवढा मला जमेल तेवढा मी कॅप्चर करील. तुम्हाला दाखवेल. आम्ही एन्जॉय करू. आमचा ब्लॉग बघून तुम्ही पण एन्जॉय करा. आणि काय माझे ब्लॉग बघत राहा. तर थोडा काय ऑफिसमुळं मला जास्त ब्लॉग काढता येत नव्हते. कारण आमचा प्लॅन पण नव्हतं झालं कुठं. हाच प्लॅन आमचा गेला. आम्ही किती दिवस झाले प्लॅन करत होतो की बरं जाऊ कुठेतरी जाऊ. आता प्लॅन झाला. तर याच्या पुढच्या प्लॅन होतील. आता तिथले आम्ही सगळी पोरं म्हणजे दादा वगैरे आमची इथली सगळी पोरं वगैरे आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला. त्याच्या अगोदर आम्ही गेलतो रोशनाच्या मित्राचा फार्म हाऊस होता कर्जतला आर्केजाचा यशोदा फार्म म्हणून. मी त्याची लिंक किंवा ID मेन्शन करेल. तो फार्म हाऊस पण जाम भारी होता. तिथं पण आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर 1 वर्षभरानंतर आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की आपण सगळी सोबत राडाच करणार आहे. एकदम म्हणजे फुल मचवणार आहेत. तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. एकदम बाग वगैरे प्रॉपर आहे सगळा काय. आंब्याची वगैरे झाडं आहेत. चिकूची झाडं आहेत. ह्यो कशाचं आहे. ह्यो मला वाटते नाही मला पण नाही ते कशाचं आहे. पण असेल कशाचं तरी. आंब्याची वगैरे बाग लावले. वा छोटे अननस लुकिंग नाईस ब्युटिफुल. अननस पण लावले आहेत मस्तपैकी. पाठींग व्ह्यू वगैरे. वेल मेंटेन फार्म हाऊस आहे. आलं नाही का आता पवायची चालू. हे मला वाटते लवकरच खपणार आहेत. हे 5:45 वाजताच पवायला गेलेत. तासभर पवतील अंग दुखल येतील बाहेर डायरेक्ट. काय वाटतं तुला ओमकार. तुला काय वाटते. हा खाणार पिणार आणि हे झोपणार डायरेक्ट. आता तो जाऊ दे. यो बंटी आला आणि डायरेक्ट हे टाक हे टाक 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 हे टाक 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 टाक.
आईला माकड माकड तर आता सध्या रशियाला जाणार आहे थोड्या दिवसात. मॅडी म्हणून चढायची सवय घेऊन करते. कसा माझ्या आवटाईट झाली सरलो आवशीन. उतरशील घे. चढायची सवय असेल तर उतरायची पण सवय असते मॅडी. ए अरे लागला. गाईस काय भारी वाटतंय सीन. एकदम मस्त सनसेट होतोय. सगळ्यांच्या गाड्या लागल्या इथं. इथं पण आहेत. इथे किती आहेत? तिथं एक स्विफ्ट, होंडा सिटी, अर्धी सुझुकी, ही भाईची गाडी, आर्यची गाडी, हे भावेश पाटील आणि हो मस्त सनसेट. यस ब्लॉग आणि फार्म हाऊस. आणि आमचा सुमित घरत. सुमित घरत पहिल्यांदा आला असेल ना या पार्टीला? नाही म्हणजे फार्म हाऊसला? नाही त्या फार्म हाऊसला होता कर्जतला नव्हता. मग या फार्म हाऊसला पहिल्यांदा आलो हे पण पहिल्यांदा आलाय. पण आता तर आमचे स्टार्ट झाले. पुढे लय मजा येणार आहे. तूच कर ना साप मच्छी. शनिवार आहे नाही तर नको व्हिडिओ नको. नाही त्याला घेते ब्लॉग मध्ये घेते तुला. त्या सुरीने आहे ना तू काप. अरे मी आता मी थोडं आहेत शनिवार ना आहे हे? उपास. आपला हे ना मारुतीचा ना. शनिवार आहे त्यामुळे थोडं नाही तू नाही आला रे. तुला कसं घेईल मला. तू ब्लॉग पाठवणार का आमचे शँडोवर? कुळ कशो मग भाई काय नाद आहे का? फार्म हाऊस आलाय तू. आमचं सांग बादल बालदा. नाही अवतार. बालदाच्या हल्दीची व्हिडिओ बघितली का? हे काय राहिलं तुझा? सॉरी स्टार्टवर टाकत असते. काय माहित काय झालं आम्हाला पण काय माहिती नाही. काय झालंय का बघ? बघ प्रीतम काय झालंय प्रीतू? आणि पण जाऊन दूध नाही भेटला आम्हाला. मग का तुला आता प्रीतम बोललो असतो जाऊ दे. जाऊन दूध नाही भेटला. का माहीत नव्हतं दूध द्यायला? पण आम्ही जुगाड केला. 7:30 वाजता दूध येणार. येणार सगळ्यात मागणी ड्रिंक माझी असणार. ड्रिंक तो बनवला का तुझा? पहिले हा दूध येऊ दे का? ओके उडला तुझी मग मार. अरे बाबा यांनी तर धावत घेतलंय. सगळ्यात जास्त मजा आहे ना एकाच गोष्टीची येते. व्ह्यू, स्विमिंग पूल आणि इथं होतं सनसेट. काय वाटतंय बारीच. सौरभ चिखलेकर तुम्ही किती पाहुणार आहेत? रात्री अशी उजेड होता. आता डायरेक्ट मी अंधारात ब्लॉग स्टार्ट म्हणजे कंटिन्यू करतोय. कारण सगळं साफसफाई किंवा ह्याची केली. मच्छी वगैरे साफ केली. चिकन साफ केला. आणि ह्यो आहे आता व्हेज. व्हेज वाला चाक नाही प्राईस. आणि प्राईस का? चीज बाउल पण आहेत भाईचे फेवरेट. चीज बॉल्स काय असतील ते. हा आता ह्यो काय आहे मालकरी. भाई हे कमी टाक भाई. हा बरोबर झाला. बघा काँग्रेस लागते. झाले का बरोबर? मीठ मध्ये जाऊ. तुम्ही कसं काय करतो? यांनी केले याच्या व्हेजसाठी. याच्यासाठी तर वेगळा फ्रेंच फ्राईज आहेत आणि चीज बॉल्स आहेत. करते हो. बाकी सगळे बसल्यात तर बघू. काय दाखवणार नाही. जे शॉर्ट्स आहेत ते दाखवणार नाही मी. बाकी जे होईल तेवढं सगळं दाखवील. सगळं बघत राहा. पुढे आता डायरेक्ट जेवताना भेटू आम्ही तुम्हाला. हे रोमॅन्टिक. गाईस गुड मॉर्निंग. सेकंड डे आपला फार्म हाऊसला. काल आहे ना आलता इथं पावसामुळे गेली लाईट. आणि लाईट गेली मला वाटते 8:30-9 वाजता. ती काय आलीच नाही सकाळभर. अजून पण लाईट आली नाही. मग काल आम्हाला ब्लॉक करायला काही शुटकाला जमला नाही कारण कालोख होता. सो झोपलोत खाऊन पिऊन सगळा. आणि आता उठलोत मागाशी कारण लाईट नव्हती. गरम होतं सगळं. गरम घरातूनच झोपलं नाही. 6 गाड्या होत्या. 6 गाड्यांमध्ये सगळ्यांनी एसी लावली आपापली. प्रत्येक गाड्यांच्या 2-2, 3-3 जण झोपले आरामात. उठली आता गेलेत मटण वगैरे आणायला. पाणी संपलंय. थोडं सामान आणायला गेलं तर सामान वगैरे आणतील. तोपर्यंत आम्ही कूल डाऊन होऊन घेतो आपला ह्याच्यात स्विमिंग पूलमध्ये. आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर आहे ना थोडीशी आता स्विमिंग पूलचे शॉर्ट्स बघा.
पावसा तुला देतो पैसा ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आमचं आहे ना एवढा लग चांगलं आहे. आम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा फार्म हाऊसवर गेलो ना सगळीकडे आम्हाला नुसता पाऊस भेटला. काल संध्याकाळी पण पाऊस पडलाय आणि आतावर मस्त पाऊस पडतोय आणि स्विमिंग पूल. हा लय मजा येते, लय म्हणजे लय. तर गाईज झाली आमची मौज मस्ती मजा करून सगळं फोन वगैरे झालं. 2 दिवस मस्त आरामात गेले, खूप एन्जॉय वगैरे केला. ब्लॉग तर तुम्ही बघितला असेलच पूर्ण. आम्ही म्हणजे जाम मजा केली वगैरे, जाम एन्जॉय केला. लई दिवसातून प्लॅन वगैरे झालता. तर आता झालं एन्जॉय वगैरे करून वाजल्यात 6 वाजून 5 मिनटं झाल्यात. तर आम्ही आता इथून करतो पॅकअप. तर जाऊ घरी आणि करू नेक्स्ट प्लॅनची तयारी गावातल्या पोरांसोबत, आमच्या इथल्या किंवा मग ऑफिसमधल्या. म्हणजे प्लॅन होईलच. आणि सॉरी ब्लॉग येत नव्हते, आतापासून ट्राय करील की ब्लॉग येत राहतील. म्हणजे काही पण असा टाईम नाही भेटत ऑफिसच्या ह्याच्यामुळे, जॉबमुळे, कामामुळे. पण ठीक आहे, आतापासून ब्लॉग येतील याची मी काळजी घेईल आणि तुम्हाला एंटरटेन करतच राहील. तर आता होतं आहे, सगळ्या गाड्या निघतील काल. आणि आम्हाला आहे ना एवढं ग्रीनरी वातावरण भेटलं ना की काल संध्याकाळी पाऊस पडला. लाईट गेली ती काल, पण पावसामुळं काय गरम काय असा जाणवलं नाही. आणि आत्ता पण मागाशी क्लिप बघितली असेल स्विमिंग पूलची, तेव्हा पण पाऊस पडत होता. तर एवढा भारी वाटत होतं ना. काल पण सनसेट होताना चालतो आणि आता सनसेट होतानीच निघतो आहे. आणि एक फायनल व्ह्यू बघा, इथं होता स्विमिंग पूल, या गार्डन एरिया होता पूर्ण, तिथं फार्म हाऊस. आणि ही पूर्ण इथून आणि याच्या पाठीमागे पूर्ण बाग आहे. आणि इथं पाठीमागं भीमाशंकरच्या डोंगर रांग आहेत, होऊ शकता, एकदम भारी. आणि आता आम्ही इथून निघू, पॅकअप करू. तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्यात. नवीन स्टार्ट केलं आहे व्लॉगिंग. सो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन ऑल करून ठेवा. तो स्टे ट्यून. भेटूयात नवीन काहीतरी, नवीन ट्रिप, नवीन ब्लॉगमध्ये.